नमस्कार. आज आपण समकालीन भारतीय शिक्षण व्यवस्थेतील काही प्रमुख संरचनात्मक त्रुटींबद्दल चर्चा करणार आहोत, ज्या आपल्या भविष्यावर परिणाम करत आहेत. भारताची शिक्षण व्यवस्था जगातील सर्वात मोठी आहे, पण यात अनेक समस्या दडलेल्या आहेत ज्यांचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि देशाच्या प्रगतीवर थेट परिणाम होतो. शिक्षण हे भविष्याची गुरुकिल्ली आहे, पण सध्याच्या संरचनेत असलेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार शिकता येत नाहीये. सर्वात मोठी समस्या म्हणजे पाठांतर, म्हणजेच रोट लर्निंग आणि संकल्पनात्मक स्पष्टतेचा अभाव. आपली शिक्षण पद्धती अजूनही पाठांतरावर जास्त भर देते. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी संकल्पना समजून घेण्याऐवजी माहिती लक्षात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात. यामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि गंभीर विचार करण्याची क्षमता खुंटते, कारण त्यांना काय आहे हे माहीत असते, पण कसे आणि का हे समजत नाही. दुसरी गंभीर समस्या म्हणजे परीक्षा केंद्रित मूल्यांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर येणारा प्रचंड दबाव. बोर्ड परीक्षा आणि नीट सारख्या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांचा ताण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. यामुळे शिक्षणाचे ध्येय केवळ उच्च गुण मिळवणे हेच राहते, ज्यामुळे खरे ज्ञान आणि कौशल्य दुर्लक्षित होतात. या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि शिक्षक प्रशिक्षणाबाबत मोठी दरी आहे. शहरी शाळांमध्ये आधुनिक सुविधा आणि डिजिटल संसाधने उपलब्ध असतात, पण ग्रामीण शाळांमध्ये आजही मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव दिसतो. अनेक शिक्षकांना नवीन शैक्षणिक पद्धती आणि तंत्रज्ञान शिकवण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण मिळत नाही, ज्यामुळे त्यांची शिकवण्याची गुणवत्ता कमी होते. या सर्व त्रुटींचे गंभीर परिणाम पदवीधरांची रोजगार क्षमता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होतात. कौशल्य नसलेले पदवीधर बाजारात नोकरी मिळवू शकत नाहीत, ज्यामुळे बेरोजगारी वाढते. तसेच परीक्षेच्या दबावामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये संकल्पनात्मक शिक्षण आणि कौशल्य विकासावर जोर दिला जात आहे. मात्र NEPच्या अंमलबजावणीमध्ये निधीची कमतरता, जुन्या विचारधारेचा विरोध आणि विशाल स्तरावर बदल करण्याचे मोठे आव्हान आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी सरकार, शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या भावी पिढीला उत्तम शिक्षण मिळू शकेल.